मित्रांनो, थोडं तुझं थोडं माझं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अण्णा हा संपतरावाला डिवचत म्हणतो की तुझ्या खानदानाचा पत्ता नाही आणि हे जहागीरदार कुटुंब आहे ना, ते खानदानी कुटुंब आहे. ते तुझ्या मुलीशी अजिबात कधीही लग्न करणार नाही. ते दोघेही एकमेकांवर खूपच चिडलेले असतात. परंतु आता सरपंच म्हणतात, थांबा अण्णासाहेब तुम्ही. अहो, आता पाहुणं आहेत ना, तेच काहीतरी क्लिअर करून देतील की त्यांना नक्की कोणत्या मुलीबरोबर लग्न करायचंय आणि कोणत्या मुलीला ते नक्की पाहायला गेले होते. तेव्हा अण्णा म्हणतो, अगोदर माझ्या मुलीला ते पाहायला आले होते. त्यावेळी आता संपतराव म्हणतो, हे चुकीचं आहे. माझ्या मनूला त्यांनी पसंत केले आणि त्यांचं हिच्यावर प्रेम. आता सर्वांचाच गैरसमज झालेला असतो. आता मी तर या मानसीला बघायला गेलो होतो आणि मंदिरात सुद्धा आम्ही भेटलो होतो असं आता रणजित म्हणतो. त्यावेळी आता सर्वजण मानसीकडे पाहू लागतात. मग मनस्वीला खूप राग येतो आणि अण्णाला देखील. तेवढ्यातच तेथे आता रजनी येते आणि विचारते की तू इथे का आलास रे. मग आता रणजित म्हणतो की आई तू जरा समजून घे अगं. मग आता रजनी म्हणते मला काहीही ऐकायचं नाहीये. मग आता सरपंच विचारतात, रजनीताई तुम्हीच आता मला सांगा की तुम्ही नक्की कोणत्या मुलीला पाहायला आला होतात. मग आता मानसीचं नाव लगेच रणजित हा घेणार असतो. तेवढ्यातच रजनी म्हणते, अण्णासाहेब सणस खानदानी कुटुंब आहे ना, त्यांच्या मुलीला म्हणजे मनस्वीला पाहायला आम्ही आलो होतो. अरे रणजित, तुझा काहीतरी गैरसमज झाला आहे असं म्हणून आता त्या सर्व सत्य गावासमोर सांगतात. मग आता संपतरावांना खूपच राग येतो. ते आता म्हणू लागतात की असं कसं घडू शकतं, तुम्ही तर माझ्या मनूला पाहिलं होतं ना. मग आता रणजित म्हणतो, हो माझं मानसीवरच प्रेम आहे. ती आता रजनी म्हणते की जहागीरदार कुटुंब फक्त वेळेला किंमत देतं आणि त्याचबरोबर खानदानी कुटुंब पाहतं. खानदानी मुलीशीच माझ्या मुलाचं लग्न होणार हा माझा शब्द आहे. हा रणजित म्हणतो, आई प्लीज तू असं बोलू नकोस. मग आता ती म्हणते, माझा शब्द हा शेवटचा आहे. माझा मुलगा माझ्या शब्दाबाहेर नाहीये असं म्हणून आता ती तिचा शब्द खरा करते आणि मनस्वी पसंत असल्याचं सांगते. मग आता संपतराव अख्ख्या गावाला सांगतो की आम्हाला सुद्धा काही गरज नाही. माझी मुलगी काय अशी रस्त्यावर टाकलेली नाहीये, कुणीही यावं होकार द्यावा असं म्हणून आता संपतराव देखील रणजितच्या स्थळासाठी स्पष्टपणे नकार देतात. त्यावेळी अण्णा आता हसतो. आता संपतरावांनी नाकारलेल्या स्थळाला मी हो म्हणायला काही खानदानी नाही आहे का असं म्हणून तो आता पूर्ण गावासमोर रजनी आणि त्याचबरोबर रणजितला सांगतो की ह्या संपतरावांनी टाकलेल्या स्थळाला माझी मुलगी होकार देणार हे कधीही शक्य नाही असं म्हणून आता अण्णाही स्वतःच्या नावाप्रमाणेच सर्वांना सांगतो की मी अण्णासाहेब सणस आहे, खानदानी कुटुंब आहे. माझ्याकडेही काही स्थळांची कमी नाही. मी ह्या संपतरावाने टाकलेल्या स्थळाला हो म्हणूच शकत नाही. लग्न हे मोडलं तर इकडे संपतराव सुद्धा म्हणतो, माझी मुलगीसुद्धा आता या अण्णासाहेबाच्या घरी गेलेल्या स्थळासाठी होकार देणार नाही असं म्हणून आता संपतराव हे मानसीचा हात पकडतात आणि तिला घरी घेऊन जातात. तर दुसऱ्या बाजूने अण्णा मनस्वीला घरी घेऊन जातात. तर रजनी देखील आता रणजितचा हात पकडते आणि त्यालाही मुंबईला घेऊन जाते. इकडे संपतराव हे आता रात्रीचे बाहेर बसलेले असतात. त्यांना आता त्या गोष्टीचा खूप त्रास होत असतो की माझ्या मनूचं लग्न मोडलं. मग आता त्यांच्या डोळ्यातून पाणी येत असतं. ही मानसी आता तेथे जाते आणि बाबांना समजावू लागते की बाबा प्लीज तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. अहो गैरसमजातून हे सगळं काही घडलं होतं. मग आता संपतराव म्हणतात, हो बाळा गैरसमजातून घडलं होतं, परंतु तुला किती त्रास झाला. तेव्हा ती म्हणते, माझा त्रास सोडून द्या बाबा, तुम्हाला किती मनस्ताप झाला याचा विचार करा. आणि जे झालं होतं ना त्यामध्ये आपली कुणाची चूक नव्हती. हे सगळं गैरसमजुतीतून झालं होतं. आता गैरसमज मिटला ना मग झालं तर असं म्हणून ती आता संपतरावांना समजावते. त्यावेळी संपतराव म्हणतात, तू काळजी करू नकोस बाळा. अगं त्यांना काय वाटतं की आपलं घर खानदानी नाही आहे म्हणून ते काही पण तुला नकार देतील. पण असं नाही आहे बाळा. मी तुझ्यासाठी खरंच खानदानी मुलगा शोधून आणणार म्हणजे आणणारच. तू अजिबात काळजी करू नको. त्यावेळी आता संपतरावांचं हे बोलणं ऐकून मानसीला बरं वाटतं. मग आता संपतराव पुढे म्हणतात, बाळा तू तुझी इंटर्नशिप पुढे चालू ठेव जेणेकरून तुला त्याचा फायदा मिळेल. आणि अजून एक सर्टिफिकेट माझ्या मुलीला मिळालंच पाहिजे. ते मला इथे पुढच्याच भिंतीवर लावायचं आहे. सर्वांना दाखवून द्यायचं आहे की मनू ही किती हुशार आहे.
तर दुसऱ्या दिवशी आता सर्वजण नाश्त्यासाठी बसलेले असतात. संपतराव तेथे येतात आणि म्हणतात, नाश्ता कुठे आहे? संपदा लगेच कारल्याचा ज्यूस त्यांच्यासाठी घेऊन येते आणि म्हणते, हा तुम्ही प्यायचा आहे. तेव्हा संपतराव म्हणतात, काय कारल्याचा ज्यूस? त्यावेळी आता तब्येतीसाठी ते हेल्दी असतं, तुमची मुलगी काय ते शिकून आली आहे ना, म्हणूनच तिने तुमच्यासाठी खास बनवलाय. त्यावेळी मनूने बनवलाय का? मग आता मनू म्हणते, हो बाबा मी तुमच्यासाठी बनवलाय, हेल्दी असतो ना हा, तुम्ही घ्यायलाच हवा बरं. मग आता संपतराव म्हणतात, हो मी घेणार असं म्हणून ते नाक दाबतात आणि पटकन तो मनूसाठी ज्यूस पिऊन टाकतात. त्यांना जरा त्रास होतो, परंतु आता ते मनूसाठी काहीही करायला तयार असतात. त्यांचं तोंड पाहून संपदा आणि मनू या दोघीही आता हसू लागतात. निधी म्हणते, बाबा तुम्ही दिवसभर वीटभट्टीवर असता, मग तुम्हाला जास्त एनर्जी पाहिजे की नाही? तेव्हा संपतराव म्हणतात, हो बाळा पाहिजे ना, मग आता ज्यूस पिलो की. मग आता ती म्हणते, अजून एक माझ्या वाट्याचा कारल्याचा ज्यूस तुम्ही पिऊन घ्या, असं म्हणून ती धावतच तिकडे जाते. त्यावेळी संपतराव म्हणतात, बापरे आता काय करावं? मग आता मनू म्हणते, बाबा प्लीज, मग आता तुला इंटर्नशिपला का काय ते जायचं आहे ना, मग तू जा की तिकडे, असं संपतराव म्हणतात आणि मनूला जायला सांगतात. मनू म्हणते, पण तुम्ही ज्यूस घेणार ना नक्की? तेव्हा ते म्हणतात की हो नक्की घेतो. ती त्या दोघांचाही आशीर्वाद घेते आणि म्हणते, अजून एका व्यक्तीचा आशीर्वाद घ्यायचा आहे, मला निघायला हवं. तर दुसरीकडे विनोद हा ऑफिसला चाललेला असतो, परंतु गायत्री आतमध्ये येताच तो लगेच त्याचा कपाटातून एक शर्ट घेतो आणि आपल्या बॅगमध्ये टाकतो. तेव्हा गायत्री आता म्हणते, विनोद चल तू ऑफिसला चालला आहेस ना, मी तुला सोडते जाताने. मग आता तो म्हणतो, नको अगं माझी खूप इम्पॉर्टंट मीटिंग आहे, मला तिकडे जायचं आहे अगोदर. मग आता असं म्हणून तो पटकन आपली बॅग घेतो आणि तेथून बाहेर येतो. तो पळतच बाहेर येतो, परंतु छाया तेथे पायरीवरच बसलेली असते. तेजसला मानसीने जो लकी चार्म दिलेला असतो तिने तो तिच्या गळ्यात घातलेला असतो आणि मला पैसे मिळू देत असं ती म्हणत असते. तेव्हा छायाला पाहताच विनोदच्या हातातून पुन्हा तो शर्ट खाली पडतो आणि त्या शर्टमधून 10 रुपये खाली पडतात. विनोद आता छायाला समोर पाहतो आणि पटकन तो शर्ट आतमध्ये टाकतो आणि लगेच तेथून पळून जातो. तेव्हा छाया आता समोर पाहते तर तिला 10 रुपये दिसतात. ती आता लगेच लकी चार्मचा तो किस घेते आणि म्हणते की आज 10 रुपये सापडले, उद्या 10,000 रुपये मला मिळणार. तेवढ्यातच समोरून आता तिला मानसी येताना दिसते. त्यावेळी छाया धावतच आतमध्ये जाते. तर आता गायत्री लिपस्टिक लावत असते. तेव्हा छाया म्हणते, अगो ताई ऐक ना, अगो दीदी ऐक ना. तेव्हा गायत्री विचारते, काय झालं? मग आता ती म्हणू लागते, अगं दीदी ती आली आहे तुला भेटायला, इथे डोक्यात येते ग पण ओठावर येत नाही, कोणती असं म्हणून ती लकी चार्म सारखा हातात घेत असते. तेवढ्यातच मानसी तिथे येते. त्यावेळी मला भेटायचं आहे तुम्हाला, असं आता मानसी ही गायत्रीला म्हणते. त्यावेळी आता गायत्रीला खूप राग येतो. तेव्हा ती म्हणते की मला तुला भेटायची अजिबात इच्छा नाही आहे. तेव्हा मानसी म्हणते, खरंच खूप महत्त्वाचं काम आहे माझं. मग आता ती खूपच रिक्वेस्ट करते. ते पाहून गायत्री आता छायावर ओरडते आणि म्हणते की ते गळ्यात जो दगड बांधलाय ना तो अगोदर फेकून दे, नाहीतर तुझ्याकडे बघतेस. त्यावेळी आता छाया मनातल्या मनात विचार करते, बापरे हा लकी चार्म आहे, कोणत्या वेड्या मुलीने हा तेजसला दिलं असेल काय माहीत. तेव्हा आता मानसी म्हणते, येऊ का मॅम मी आतमध्ये? तरीही गायत्री आता रागातच तिच्याकडे पाहू लागते. ती म्हणते, अजिबात यायची गरज नाही. त्यानंतर आता पुन्हा एकदा मानसी रिक्वेस्ट करते. तेव्हा गायत्री म्हणते की हो ए आतमध्ये, असं म्हणून ती छायाला आता चांगलीच बजावून सांगते की आम्हाला खूप पर्सनल बोलायचं आहे, त्यामुळे तू अजिबात कुणालाही आतमध्ये पाठवू नकोस. तेव्हा ठीक आहे असं आता छाया म्हणते आणि लगेच पहारा देण्यासाठी बाहेर जाते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये संपतरावांना कसं लुटायचं हा विचार आता तेजस करत असतो. आता त्याला एक कल्पना सुचते. तो आता लगेच संपतरावांच्या नावाने व्हाउचर काढतो आणि म्हणतो आता संपतरावांना लुटायचं. तेवढ्यातच तेथे मानसी येते. मानसीला पाहून त्याला धक्काही बसतो. मग आता तो 2 बोटं करतो. एक बोट असतं की संपतरावांना लुटायचं आणि गायत्री वहिनीचे पैसे द्यायचे, आणि दुसरं बोट असतं तात्यांना मी हे काम केलं, संपतरावांना वाचवलं म्हणून खूप अभिमान वाटतोय आणि तात्यांचा हा अभिमानच आपण राखायचा, संपतरावांना लुटायचं नाही. मग आता तेजस हा 2 बोटं करतो आणि मानसीला 1 बोट निवडायला सांगतो. त्यावेळी मानसी बरोबर संपतरावांना लुटायचं नाही हेच बोट पकडते. त्यामुळे आता तेजस तिच्याकडे पाहतच राहतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.